नीट परीक्षा पेपर फुटी प्रकारानंतर देशभरात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची पहिली आंतरराष्ट्रीय 2 दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको महानगर 1 येथे सुरू झाली आहे। संस्थापक अध्यक्ष अभिजित भगवान दिपके यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीसाठी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रवक्ते मंगळवारी रात्रीच दाखल झाले होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको महानगर 1 येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बैठकीला सुरुवात झाली आहे। संस्थापक अध्यक्ष अभिजित भगवान दिपके यांच्या निवासस्थानी आयोजित या 2 दिवसीय बैठकीसाठी सौरवदास, आशुतोष रांका, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, दीपक चौधरी यांच्यासह पक्षाचे 10 ते 12 पदाधिकारी आणि प्रवक्ते मंगळवारी रात्रीच दाखल झाले। बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दिपके यांनी पक्षाचे ध्येय धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। बेरोजगारी, महागाई, विद्यार्थी संरक्षण, संविधान बचाव, आर्थिक संकट आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारण्याबाबत चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच झारखंडमधील आंदोलनाला समर्थन असल्याचं सांगत लाठीचार्जग्रस्त आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सोनम वांगचुक हे आमचे मार्गदर्शक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। दरम्यान नीट परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर नैराश्यातून आत्महत्या केलेल्या नांदेडच्या सुशील घुगे या विद्यार्थ्याच्या आई शीतल ढगे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे। पेपर फुटीसारख्या घटनांवर सरकारने कठोर उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। अशोक साठे, एमसी न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोड मैप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू। जो हमारे पहले ही आंदोलन को सफलता मिली है उसके बाद लोगों की हमसे उम्मीदें बहुत ज्यादा बढ़ी है और उसके साथ साथ हमारी जिम्मेदारी भी काफी ज्यादा बढ़ गई है। तो उसके लिए अब जैसे हमें पूरे देश भर से समर्थन मिला था, ये जो आंदोलन हुआ था वो बस जंतर मंतर तक सीमित नहीं रहा था, वो पूरे देश भर में हुआ था। पूरे देश भर के लोगों ने हमें समर्थन दिया था अपना। तो उसके चलते अब हम देश भर में कैसे अपना संगठन बढ़ा सकते हैं, हर राज्य में कैसे अपना संगठन बना सकते हैं, उसके ऊपर चर्चा करेंगे और उसके ऊपर हम देखेंगे कि किस तरह आगे बढ़ाया जा सकता है। उसके साथ साथ आगे जाकर कॉक्रोच जनता पार्टी का क्या रोड मैप हो सकता है, क्या होना चाहिए और उसके लिए क्या क्या कदम उठाने चाहिए, उसके ऊपर भी चर्चा करेंगे हम। एक तरीके से हमारा ये 2 दिन का जो कॉक्रोच कॉन्क्लेव रहेगा वो हमारा एक फ्यूचर का रणनीति डिसाइड करेगा। चाहे पॉलिटिकल सिस्टम हो, चाहे जुडिशरी हो, चाहे मीडिया हो, चाहे इलेक्शन कमीशन हो, इन सभी इंस्टीट्यूशन से जनता का भरोसा उठ चुका है, पूरी तरह उठ चुका है। और जो हमारे मूवमेंट को सपोर्ट मिला था वो सिर्फ एजुकेशन तक लिमिटेड नहीं रहा था। जैसे जैसे आंदोलन बढ़ा वो इन सारे इंस्टीट्यूशन के ऊपर जो भरोसा कम हुआ है जनता का, वो गुस्सा दिख रहा था, जंतर मंतर पर दिख रहा था, मुंबई में दिख रहा था, बंगाल में दिख रहा था, चेन्नई में दिख रहा था, देश भर में दिख रहा था। तो इसलिए हमें लगता है इन सारे इंस्टीट्यूशन में अकाउंटेबिलिटी वापस लाने के लिए और कहीं ना कहीं इन इंस्टीट्यूशंस को वापस से न्यूट्रलिटी वापस लाने के लिए एक पब्लिक मूवमेंट की जरूरत है, एक पब्लिक प्रेशर की जरूरत है। और पॉलिटिकल पार्टी जो मुझे आज लगता है कि आज जो पॉलिटिकल सिस्टम का जो सिचुएशन है वो बहुत ही खराब है। सुबह लोग किसी को चुनते हैं, शाम को किसी और की सरकार बन जाती है। सुबह एमएलए एमपी वो एक पार्टी का चुनते हैं, शाम तक वो किसी और पार्टी में होता है। और जब वो ना हो तो वो डिलीट हो जाते हैं, और अगर वो भी ना हो तो क्या हो जाता है, अपना जितना भी पार्टियां है उसको तोड़ा जाता है, ईडी सीबीआई भेजकर। तो ऐसे सिचुएशन में जनता जो है वो त्रस्त हो चुकी है इन सारी चीजों से। इसलिए हमारी पब्लिक मूवमेंट को इसलिए सपोर्ट मिला क्योंकि सारे लोगों ने अपनी आइडियोलॉजीज के ऊपर उठकर, पॉलिटिकल पार्टीज के ऊपर उठकर एक साथ आए। इस जो भी चीजें हो रही है देश में अभी गलत, जो डेमोक्रेसी को वीक कर रही है, उसके अगेंस्ट एक साथ आए और ये गुस्सा दिखाया लोगों ने कि अब जो है इंडिया में एक पब्लिक मूवमेंट चलेगी, एक सोशल मूवमेंट चलेगी। माझा मुलगा सुशील ढगे त्यानं नीटचा पेपर दिला 3 मेला पेपर दिला। काही दिवसानं पेपर लीक झाला म्हणून असं कळालं त्याला। तर मी कामाला जाते मुंडेसरच्या इथं, त्यानं मला फोन करून सांगितलं, म्हणे मम्मी मी नीटचा पेपर दिला होता ना, तर पेपर असा लीक झाला म्हणे। तर मी त्याला समजावलं, मी म्हणलं होऊ दे बाळा, काय नाही झाला तर झाला, आपल्याला वर्षभर आणि टाइम आहे, वर्षभर अभ्यास कर, पुन्हा पेपर देता येईल। पण त्यानं 16 17 घंटे असा अभ्यास करायचा माझा मुलगा। तर त्यानं मग असं म्हणजे असं जगणं सोडल्यासारखं केलं। त्या दिवसापासून मी घरी गेले तर ते मला बोलला नाही, बरोबर काय नाही, अस्वस्थ राहू लागला।
अस्वस्थ राहू लागला. मी म्हणलं असं काऊन बाळा, तू असं असं करू नको, टेन्शन घेऊ नको, काय नाही, आपल्याला नंतर अभ्यास करता येईल असं म्हणलं त्याला. टेन्शन घेऊ नको म्हणलं, पुन्हा अभ्यास करता येईल, पुन्हा पेपर देता येईल. पण त्याला काय करावं ते असं काही कळना गेलं. त्यानं असं अस्वस्थ राहिलं आणि 23 जूनच्या दिवशी त्यानं विहिरीमध्ये सुसाईड केलं. सतत 2 वर्ष अभ्यास केला होता. 2025 ची सुद्धा नीट दिली होती आणि 2026 ची सुद्धा नीट दिली होती. आता 3 मे 2026 ची नीट परीक्षा दिली त्यांनी. पण 2-3 दिवसामध्ये आम्हाला कळालं की पेपर लीक झालेला आहे. त्यांनीच मला सांगितलं. मग मी म्हटलं बाबा पेपर असा आणि परीक्षा फेरपरीक्षा होणार आहे. म्हणलं बाबा असे एवढ्या मोठ्या मुलांची फेरपरीक्षा होत नाही, कारण मलाही माहित नव्हतं. पण खरंच आम्ही म्हणलं की ते पेपरमध्ये बातमी आल्यावर पाहूच दुसऱ्या दिवशी खरंच पेपरमध्ये बातमी आली होती की पेपरची रीनीट होणार आहे. त्यावेळेसपासून हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला होता. याला 10वीला चांगले 92% मार्क होते. त्याचा स्वतःचा मोठा भाऊ याच वर्षी BAMS ला कारंजाला लागला गवई साहेबांच्या कॉलेजवरती, आणि हा स्ट्रगल करत होता. आणि याला कळालं की बाबा यावर्षी सुद्धा पेपर लीक झाला, तर मग आता आपण पुढे भविष्यामध्ये या कॉलेज टिकवू किंवा आपली परीक्षा होणार नाही, आपल्याला अभ्यास आपलं घर कसं चालणार. कारण या मुलाचे वडील सुद्धा एक 6 महिन्यापूर्वी वारले होते हार्ट अटॅक येऊन. तर मग त्या मुलांचे साधारण हा माझ्या मित्रांची मुलं होते, तर मी त्यांना सांभाळतो थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि त्याची आई एक खाजगी दवाखान्यामध्ये साफसफाईचं काम करून जीवनचरितार्थ चालवते. हा भैयाला आम्ही भेट घेतली. भैयांना आम्ही हा प्रकरण त्यांच्या सविस्तर कानावर घातलं. भैया म्हणजे बाबा इथपर्यंत कसे काय कोणत्या स्वरूपात आले. तर भैया म्हणजे बाबा आम्हाला आमचे सरकार दरबारपर्यंत आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे लोक आमच्यापर्यंत आलेले नाहीत किंवा आम्हाला कोणाला आश्वासित केलेलं नाही की तुम्हाला जे काही कम्पेन्सेशन गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे. आणि आम्ही म्हटलं बाबा आमचा सुद्धा प्रस्ताव त्याच्यामध्ये राहावा आणि आमचा प्रस्ताव मागे पडू नये, म्हणून आमचं कुटुंब गरीब कुटुंब आहे. तर त्याच्यासाठी मग आम्ही मुलाचे PM रिपोर्ट, त्याच्यानंतर त्याचा नीटचे कार्ड, त्याच्यानंतर 10वी-12वीचे मार्कशीट, पेपरमध्ये आलेली बातमी, हे सर्व कागदपत्र भैयाकडे आम्ही सुपूर्द केले आहे.